हॅलो स्टुडंट. कॉलेज चालू असताना आपण क्लासमध्ये न्यूक्लिअर केमिस्ट्री अँड रेडिओ ॲक्टिव्हिटी हा चॅप्टर चालू केलेला होता क्लासमध्ये मी आणि मॅडमने. ए आणि बी डिव्हिजनला मी चालू केला होता, राहिलेल्या 2 डिव्हिजनला सी आणि डीला मॅडमने चालू केलेला होता. तर तो चॅप्टर आपल्याकडं इनकम्प्लीट आहे. तर तो चॅप्टर आपण आता कंप्लीट करतो आहे ऑनलाईनला. तर आपल्याकडं 4ही डिव्हिजनला जे स्टेबल न्यूक्लियस आणि अनस्टेबल न्यूक्लियस आहेत तिथपर्यंतच झालेलं होतं. बरोबर आहे का सर्वांचं? बघा, आता सी आणि डी डिव्हिजनला त्याच्या पुढचे 1-2 पॉईंट झालेले होते, मास डिफेक्ट आणि बाइंडिंग एनर्जी. बरोबर, मास डिफेक्ट आणि बाइंडिंग एनर्जी. परंतु ए आणि बी जी डिव्हिजन आहे या 2 डिव्हिजनला हे राहिलेले आहेत पॉईंट. तर त्यांच्यासाठी हा पॉईंट पुन्हा आपण रिपीट करतोय, म्हणजे सी आणि डी डिव्हिजनच्यांना रिपीट होतोय हा पॉईंट. जर तुमच्याकडे हा पॉईंट क्लिअरली झालेला असेल, तुम्ही लिहून काढलेला असेल नोटबुकमध्ये, तर तुम्ही फक्त हे पाहायचं आहे किंवा नाही पाहिलं तरी पण चालतं आहे, लिहून काढायचं नाही. मात्र ए आणि बी डिव्हिजनच्या विद्यार्थ्यांनी हे कम्प्लिटली व्हिडिओ पाहून लिखाण करून ठेवायच्या नोट्स याच्या. येते का लक्षात? बघा, म्हणजे थोडक्यात सांगायचं काय, 4ही डिव्हिजनमधल्या मुलांचं कुठपर्यंत झालंय बघायचं, जेवढं त्यांचं राहिलंय तिथून पुढे त्यांनी चालू करायचं. लक्षात येते का? बघा लक्षात. तर आता आपण पुढचा पॉईंट बघतोय, मास डिफेक्ट. पॉईंट बघतोय पुढचा, मास डिफेक्ट. आणि त्याला दाखवत असताना आपण डेल्टा एम न दाखवलाय बघा ब्रॅकेटमध्ये. आता एम म्हणजे काय, तर त्यातलं मास, आणि हे डेल्टा असतं ते चेंज झालेला त्यातला, म्हणजे किती चेंज झालाय तो. डिफेक्ट म्हणजे त्यातला दोष आहे. इथे काय लक्षात? बघा, डिफेक्ट म्हणजे त्यातला काय, आपल्याकडं दोष आहे. तर तो दोष आपल्याकडे आता काढायचा आहे. इथे लक्षात? बघा, आता कसं काढलं जातं, प्रत्येक वेळेला व्हॅल्यू काढत असताना आपण 2 असतात. आपल्या बॉडीचं टेम्परेचर आपल्याला बघायचं तर हे 2 पद्धतीचं असतं. आपण म्हणतो आपलं नॉर्मल टेम्परेचर किती आहे, तर 37 डिग्री सेल्सिअस आहे. बरोबर, किती आहे? 37 डिग्री सेल्सिअस आहे. मग हे झालं आपल्याकडं कॅल्क्युलेटेड केलेलं. बरोबर आहे का? बघा, आणि ज्या वेळेला आपण आपल्या बॉडीचं टेम्परेचर मोजायला जातो त्यावेळेला ते बरोबर 37च मिळत नाही, कमी जास्त मिळतं, म्हणजे ॲबनॉर्मल असतं. मग ते झालं ऑब्झर्वड आपल्याकडं. तर ह्याच्यामधला जो म्हणजे कॅल्क्युलेटेड आणि ऑब्झर्वड ह्या दोन्ही जर व्हॅल्यू सारख्या झाल्या तर याला डिफेक्ट म्हणता येणार नाही. डिफेक्ट याचा अर्थ काय, त्याच्यामध्ये काहीतरी दोष आहे. डिफेक्ट म्हणजे काय, त्याच्यामध्ये काहीतरी दोष असायला पाहिजे. या व्हॅल्यू जर वेगवेगळ्या आल्या तर त्याला आपण म्हणतो डिफेक्ट आहे. मग तो काय झाला, त्याची कारणं वेगवेगळे असतात आपल्याकडं. तर मग थोडक्यात काय आहे, कुणामधनं कुणाचं काढायचं, आपण किती फरक पडला आपण काढतो. कॅल्क्युलेटेड, समजा आपलं बॉडीचं नॉर्मल टेम्परेचर आहे 37 आणि निघालं आपल्याकडं समजा 35 डिग्री सेल्सिअस. कितीचा फरक पडला? 2चा. कसं काढला आपण? कॅल्क्युलेटेडमधनं ऑब्झर्वड वजा केलं, म्हणजे हा झाला त्याचा डिफेक्ट. किती झाला? 2चा. तर इथं सुद्धा आपल्याला तो डिफेक्ट तसाच सेम काढायचा आपल्याला, म्हणजे वजाबाकी करून काढायचा आहे. म्हणजे कुणाची वजाबाकी म्हणजे डिफरन्स. कुणाकुणाची काढतो आपण? कॅल्क्युलेटरची आणि ऑब्झर्वडची. पण इथं टेम्परेचर न म्हणता इथं काय घेतलं आपण? मास. म्हणजे इट इज द डिफरन्स बिटवीन, कुणाच्या मधली वजाबाकी असेल आता? कॅल्क्युलेटेड मास अँड ऑब्झर्वड मास. इथे लक्षात बघा, कॅल्क्युलेटेड मास आणि ऑब्झर्वड मास. म्हणजे थोडक्यात काय, कॅल्क्युलेटेड केलेलं काहीतरी ते ॲटमचं मास असतं, टोटल ॲटमचं. आणि पुन्हा आपण ते ऑब्झर्वेशन ज्या वेळेला करायला लागतो, आता ऑब्झर्वेशन करायचं आहे म्हणजे कुणाकोणाची बेरीज करणार आपण? त्या ॲटममध्ये कोण कोण आहे? प्रोटॉन आहे, न्यूट्रॉन आहे आणि इलेक्ट्रॉन आहे. बरोबर आहे का? बघा, ह्या सर्वांची बेरीज म्हणजे काय निघणार आपल्याला? त्याचं कॅल्क्युलेटेड मास. आणि पुन्हा आपण ऑब्झर्वड करतोय म्हणजे ह्या तिघांची बेरीज करावं लागेल टोटल ॲटमची करत असताना. मग ह्याच्यामध्ये जर काय डिफरन्स आपल्याकडे मिळाला, फरक मिळाला, तर तो त्याचा डिफेक्ट आहे. आलं लक्षात? बघा, मग डेफिनेशन काय दिली आपण? इट इज द डिफरन्स बिटवीन, म्हणजे वजाबाकी आहे. कुणाच्यामधली वजाबाकी आहे? मासची. कसलं मास घ्यायचं पहिल्यांदा? कॅल्क्युलेटेड ऑफ ॲटम. अँड दुसरं काय घेतलं त्यातनं? वजा ऑब्झर्वड मास. इथं आपल्याकडे फॉर्म्युलाच दिलेला आहे बघा. मास डिफेक्ट ब्रॅकेटमध्ये डेल्टा एम इज इक्वल टू एम कॅल्क्युलेटेड मायनस एम ऑब्झर्वड. एम कॅल्क्युलेटेड, एम म्हणजे मास, सी एल म्हणजे कॅल्क्युलेटेड, मायनस एम, एम म्हणजे त्यातलं मास, ऑब्झर्वड. अलग लक्षात बघा, म्हणजे एम कॅल्क्युलेटेड म्हणजे मास, कॅल्क्युलेटेड मास मायनस ऑब्झर्वड मास. कॅल्क्युलेटरमधनं ऑब्झर्वडचं आपण काय करायचं? वजा करायचं. त्यावेळेला त्यातला घडलेला डिफेक्ट, आणि जर दोन्ही सारखंच असेल तर त्यामध्ये डिफेक्ट घडणार नाही. मग आता कॅल्क्युलेटर कसं काढलं, तर फॉर्म्युला दिला आहे बघा. आता कॅल्क्युलेटर म्हणजे कोणाकोणाची बेरीज करणार म्हणून मी सांगितलं तुम्हाला आता? प्रोटॉनची, न्यूट्रॉनची आणि इलेक्ट्रॉनची. बरोबर आहे का? बघा, आता इथं दिलं आहे बघा, झेड एम पी. आता झेड म्हणजेच काय, त्याचा ॲटॉमिक नंबर असणार आपला मास. एम म्हणजे मास कुणाचं? प्रोटॉनचं. पी पुढं काय दिलं बघा? प्लस ए मायनस झेड एम एन. ए मायनस झेड एम एन याचा अर्थ काय? ए मायनस झेड म्हणजेच कोण?
न्यूट्रॉनची संख्या. न्यूट्रॉन कसं काढतो आपण? एन इज इक्वल टू एम मायनस झेड एम एन, मास कुणाचं? न्यूट्रॉनचं, प्लस झेड एम ई म्हणजे कुणाचं? ई म्हणजे इलेक्ट्रॉनचं, म्हणजे तिघांची बेरीज झाली बघा. हे प्रोटॉन, हे एम एन म्हणजे न्यूट्रॉन आणि हे ई म्हणजे इलेक्ट्रॉन. हे तिघांची बेरीज केली आपण कॅल्क्युलेटरमधून. आता ऑब्झर्वड म्हणजे मायनस एम ऑब्झर्वडला एम ऑब्झर्वड आपण लिहिलं आहे. आता आपण एक शिकलोय, इलेक्ट्रॉनचं मास हे निग्लिजिबल आहे, म्हणजे त्याचा विचार करायचा नाही. म्हणजे टोटल ॲटमचं मास हे कुठं कॉन्सन्ट्रेटेड झालेलं आहे? त्याच्या न्यूक्लियसमध्ये. न्यूक्लियसमध्ये कोण कोण असतं? प्रोटॉन आणि न्यूट्रॉन. फक्त विचार कोणाचा करतो आपण टोटल मास काढत असताना ॲटमचं? प्रोटॉन आणि न्यूट्रॉनची. इलेक्ट्रॉनचा विचार करत नाही, का तर त्याचं मास माहिती आहे आपल्याला 0.00 जातं, म्हणजे त्याचा काही विचार करायची गरज नाही. आता खालच्या स्टेपमध्ये फक्त काय केलं त्याने? हे जे वरचे इलेक्ट्रॉनचं मास होतं ते फक्त कट केलं आणि राहिलं खाली मांडलं बघा. काय मांडलं बघा आता? झेड एम पी वरचं आहे असं, प्लस ए मायनस झेड एम एन. झेड एम ई कट केलं म्हणजे इलेक्ट्रॉनचं मास त्यातनं त्याने कट केलेलं आहे, मायनस एम ऑब्झर्वड म्हणजे ऑब्झर्वड मास. आलं लक्षात बघा. आता खाली त्याच्या किमती पण दिलेल्या आहेत आपल्याला. मास ऑफ वन प्रोटॉन म्हणजेच काय? झेड एम पी, एका प्रोटॉनचं मास. मास ऑफ वन न्यूट्रॉन म्हणजेच काय? ए मायनस झेड एम एन. म्हणजे यांची बेरीज केली, इलेक्ट्रॉनची बेरीज करायची गरज नसते, का तर त्याचं मास हे निग्लिजिबल म्हणजे 0. एवढं असतं. इथं दिलं आहे पण आपल्याला मास ऑफ इलेक्ट्रॉन निग्लिजिबल, त्याला काय म्हणलं आपण? निग्लेक्टेड. कुणाचं? झेड एम ई. आता झेड म्हणजेच काय? प्रोटॉन ऑर इलेक्ट्रॉन, आणि एन म्हणजेच काय? ए मायनस झेड. अशा पद्धतीनं हे लक्षात व्यवस्थित ठेवायचं आहे. म्हणजे काय लक्षात आलं आपल्याला याच्यावरून आता? मास डिफेक्ट म्हणजेच काय? डिफरन्स आहे, वजाबाकी आहे कुणाकुणाची? कॅल्क्युलेटेड मासची आणि ऑब्झर्वड मासची. म्हणजे कॅल्क्युलेटेड मासमधनं ऑब्झर्वड मास काय करायचं? वजा करायचं. त्यावेळेला आपल्याला त्याचा डेल्टा एम निघतो, म्हणजे मास डिफेक्ट निघतो. लक्षात. आता पुढचा बघा क्वेश्चन काय दिला आपल्याकडं. व्हॉट इज बाइंडिंग एनर्जी? बाइंडिंग एनर्जी म्हणजे काय ते आपल्याला सांगायचं आहे. व्हॉट इज द रिलेशन बिटवीन, कोणाच्यामधलं रिलेशन आहे बघा. व्हॉट इज द रिलेशन बिटवीन बाइंडिंग एनर्जी अँड मास डिफेक्ट. म्हणजे पहिल्यांदा काय सांगायचं? बाइंडिंग एनर्जी म्हणजे काय ते सांगायचं. आणि पुढं सेकंड क्वेश्चन काय दिला बघा. रिलेशन सांगायचं आहे आपल्याला. कुणाच्यामधलं रिलेशन सांगायचं आहे? बाइंडिंग एनर्जी आणि मास डिफेक्ट म्हणजे डेल्टा एमचं. पुढं आणखी एक क्वेश्चन दिला तिथं बघा. गिव्ह इक्वेशन फॉर बाइंडिंग एनर्जी पर न्यूक्लियॉन, दॅट इज एन अँड पी, दॅट इज अवरेज डेल्टा एम म्हणजेच अवरेज मास डिफेक्ट किंवा बाइंडिंग एनर्जी म्हणतो त्याला आपण. आता इथं खाली दिली आपल्याला थोडी माहिती दिली आहे. डेल्टा एम म्हणजे लॉस इन मास म्हणजे मास डिफेक्ट कन्वर्टेड इन टू एनर्जी, बाइंडिंग एनर्जी. हे काय एवढं महत्त्वाचं नाही, आपल्याला आता पुढच्या पेजवरती दिलेलं आहे बघा. आता साधन सोपं मी तुम्हाला सांगतो. बाइंडिंग याचा अर्थ काय? एनर्जी म्हणजे ऊर्जा, बाइंडिंग म्हणजे बांधणे, बांधून ठेवण्यासाठी, एकत्र बांधून ठेवण्यासाठी जी लागणारी एनर्जी आहे त्याला म्हणायचं बाइंडिंग एनर्जी. आता एकत्र बांधून कोण कोण ठेवतात? ॲटममध्ये दोघांना ठेवतात. कुणाला? न्यूक्लियसमध्ये एकत्र बांधून कुणाला ठेवलं? प्रोटॉन आणि न्यूट्रॉनला. म्हणजे प्रोटॉन आणि न्यूट्रॉनला एकत्र म्हणजे न्यूक्लियसमध्ये बांधून ठेवण्यासाठी जी एनर्जी लागते त्याला म्हणायचं बाइंडिंग एनर्जी. बघा काय म्हणतोय मी. प्रोटॉन आणि न्यूट्रॉनला एकत्र बांधून ठेवण्यासाठी, कुठं बांधून ठेवतो आपण? न्यूक्लियसमध्ये. त्यांना एकत्र बांधून ठेवण्यासाठी किंवा एकत्र ठेवण्यासाठी जी एनर्जी लागते त्याला म्हणायचं बाइंडिंग एनर्जी. मग ती किती प्रमाणात लागते ते त्याच्यावरती डिपेंड असतं. काय दिले बघा डेफिनेशन आपलं. इट इज द अमाऊंट ऑफ एनर्जी. अमाऊंट ऑफ एनर्जी म्हणजे काहीतरी एनर्जी गरजेची आहे. रिक्वायर, अमाऊंट ऑफ एनर्जी रिक्वायर्ड म्हणजे काहीतरी आपल्याला एनर्जी गरजेची आहे. आता ती कशासाठी गरजेची आहे बघा. रिक्वायर्ड टू गरजेची आहे. बाइंड, बाइंड म्हणजे एकत्र बांधून ठेवणे किंवा होल्ड, होल्ड म्हणजे जकडून ठेवणे. ऑल न्यूक्लियॉन्स, ऑल न्यूक्लियॉन्स म्हणलं बघा. आता ऑल न्यूक्लियॉन्स म्हणजेच काय? न्यूक्लियसमध्ये असणारे, दॅट इज ब्रॅकेटमध्ये दिले प्रोटॉन आणि न्यूट्रॉन. का तर न्यूक्लियसमध्ये कोण कोण असतं? प्रोटॉन आणि न्यूट्रॉन. आणि या चॅप्टरच्या सुरुवातीला आपण न्यूक्लियॉनचे डेफिनेशन पाहिले. न्यूक्लियॉन्स म्हणजेच कोण? न्यूक्लियसमध्ये असणारे पार्टिकल कोण कोण आहेत? प्रोटॉन आणि न्यूट्रॉन टुगेदर इन न्यूक्लियस. टुगेदर इन न्यूक्लियस म्हणजे न्यूक्लियसमध्ये एकत्र प्रोटॉन आणि न्यूट्रॉनला बांधून ठेवण्यासाठी, बाइंड करण्यासाठी, होल्ड करण्यासाठी जी काही एनर्जी लागते, अमाऊंट ऑफ एनर्जी रिक्वायर्ड म्हणजे गरजेची आहे, ती एनर्जी म्हणजे त्याची बाइंडिंग एनर्जी असते. आलं लक्षात बघा. नावातच आहे, एनर्जी म्हणजे ऊर्जा, बाइंडिंग म्हणजे एकत्र जकडून ठेवण्यासाठी किंवा होल्ड करून ठेवण्यासाठी लागणारी एनर्जी. आता एकत्र कोणाला ठेवतो आपण? न्यूक्लियसमध्ये प्रोटॉन आणि न्यूट्रॉनला. ह्यांच्यासाठी जी लागणारी एनर्जी आहे त्याला म्हणायचं बाइंडिंग एनर्जी. मग काय दिलं डेफिनेशन पुन्हा एकदा बघा. इट इज द अमाऊंट ऑफ एनर्जी रिक्वायर्ड टू बाइंड ब्रॅकेटमध्ये होल्ड ऑल न्यूक्लियॉन्स, दॅट इज प्रोटॉन अँड न्यूट्रॉन टुगेदर इन न्यूक्लियस. लक्षात.
आता पुढचा पॉईंट क्वेश्चन दिलं तर आपल्याला बघा, त्याच्यामध्ये असणारं रिलेशन, त्याच्यामध्ये काय केलं तर आपल्याकडं असणारं त्याचं रिलेशन बिटवीन, कुणाच्या मधलं रिलेशन आहे बघा, बिटवीन हा शब्द राहिला आहे तिथं तुम्ही लिहू शकता, रिलेशन बिटवीन बाइंडिंग एनर्जी अँड डेल्टा एम. तर आपल्याकडे एक फॉर्म्युला आहे आता, टोटल बाइंडिंग एनर्जी इज इक्वल टू, हा फॉर्म्युला व्यवस्थित लक्षात ठेवायचा आहे, टोटल बाइंडिंग एनर्जी इज इक्वल टू डेल्टा एम इंटू 931 MeV. MeV मीन्स मिलियन इलेक्ट्रॉन व्होल्ट, मिलियन इलेक्ट्रॉन व्होल्ट. आता इथं स्पेलिंगमध्ये थोडंसं करेक्शन आहे बघा, VOLT व्होल्ट करायचं, म्हणजे टोटल बाइंडिंग एनर्जीचं आपल्याला रिलेशन दिलं आहे त्याने. काय रिलेशन दिलं आहे, डेल्टा एम इंटू 931 MeV, डेल्टा एम गुणुले 931 MeV, मिलियन इलेक्ट्रॉन व्होल्ट. आणि हेच त्या बाइंडिंग एनर्जीचं युनिट आहे MeV. युनिट काय बाइंडिंग एनर्जीचं आपल्याकडं, MeV, म्हणजे डेल्टा एम गुणुले 931 MeV म्हणजेच बाइंडिंग एनर्जी. हे रिलेशन आहे कुणाचं, डेल्टा एम आणि बाइंडिंग एनर्जीचं. मग खाली पॉईंट पण दिला बघा आपला, युनिट ऑफ बाइंडिंग एनर्जी काय दिलं आहे, MeV, म्हणजेच ब्रॅकेटमध्ये त्याचा फुल फॉर्म दिलेला आहे, मिलियन इलेक्ट्रॉन व्होल्ट. आणि लक्षात, म्हणजे दोघांच्या मधलं रिलेशन काय, डेल्टा एम गुणुले 931 MeV. आता पुढे आपला आणखी एक क्वेश्चन होता, ॲव्हरेज बाइंडिंग एनर्जी. ॲव्हरेज बाइंडिंग एनर्जी इज इक्वल टू, हा डायरेक्ट फॉर्म्युला आपल्याकडे दिला आहे इथं, BE अपॉन न्यूक्लियॉन, BE अपॉन न्यूक्लियॉन, बाइंडिंग एनर्जी अपॉन न्यूक्लियॉन, म्हणजेच इज इक्वल टू टोटल बाइंडिंग एनर्जी डिवायडेड बाय मास नंबर. का म्हणलं मास नंबर आपल्याकडे आता, तर न्यूक्लियॉन म्हणजेच कोण आहे, न्यूक्लियसमध्ये प्रोटॉन आणि न्यूट्रॉन. प्रोटॉन आणि न्यूट्रॉन म्हणजेच काय करतो, या दोघांची बेरीज म्हणजेच काय झालं, त्याचा मास नंबर झाला. म्हणजेच मास नंबर म्हणजेच काय आलं त्यातलं, आता ए आलं ना. मास नंबर आपण कशाने दाखवतो, एनं. आणि टोटल बाइंडिंग एनर्जी आपण वरती रिलेशन काढलेलं होतं बघा इथं, टोटल बाइंडिंग एनर्जी म्हणजेच काय बघा, डेल्टा एम अपॉन 931, आता डिवायडेड बाय न्यूक्लियॉन. काय म्हणलं, न्यूक्लियॉन म्हणजेच मास नंबर आहे. आता मास नंबर म्हणजेच काय, ए. तर आता खाली एक फॉर्म्युला आपल्याकडे तयार केला आहे बघा त्याने इथं, कसा फॉर्म्युला तयार केला आहे, याच्यावरून हा फॉर्म्युला कसा आला सांगतो. बाइंडिंग एनर्जी म्हणजेच काय केलं त्याने, टोटल बाइंडिंग एनर्जी घेतली, डिवायडेड बाय न्यूक्लियॉन म्हणजेच काय, हा फॉर्म्युला तुम्हाला लक्षात ठेवावा लागला आधी. ॲव्हरेज बाइंडिंग एनर्जीचा फॉर्म्युला काय, BE अपॉन न्यूक्लियॉन. आता बाइंडिंग एनर्जी म्हणजेच काय, टोटल बाइंडिंग एनर्जी डिवायडेड बाय न्यूक्लियॉनमध्ये कोण कोण असतं, प्रोटॉन आणि न्यूट्रॉन. प्रोटॉन आणि न्यूट्रॉनची बेरीज म्हणजेच काय, मास नंबर आला त्याचा, ए P+N म्हणजेच मास नंबर आला, म्हणून इथं मास नंबर लिहिलं. आता याच्या पुढे जाऊन टोटल बाइंडिंग एनर्जीचा फॉर्म्युला आपण इथं लिहिला आहे बघा, मग तो लिहू शकतो आपण, डेल्टा एम गुणुले 931, तो इथं लिहिला खाली एक फॉर्म्युल्यात, डेल्टा एम गुणुले 931 डिवायडेड बाय मास नंबर आहे वरच्या फॉर्म्युल्यामध्ये. मास नंबर आपण कशाने दाखवतो, म्हणजे थोडक्यात ॲटॉमिक मास कशाने दाखवतो आपण, एन, म्हणून ये. म्हणून शेवटचा फॉर्म्युला आपल्याकडे काय आला बघा, आपल्याकडे ॲव्हरेज बाइंडिंग एनर्जी इज इक्वल टू डेल्टा एम इंटू 931 डिवायडेड बाय ए, मास नंबर. म्हणजे याचा अर्थ काय झाला आपल्याकडं, डेल्टा एम गुणुले 931 म्हणजेच काय, टोटल बाइंडिंग एनर्जी डिवायडेड बाय ए म्हणजेच काय, मास नंबर किंवा ॲटॉमिक मास नंबर. म्हणजे हा झाला ॲव्हरेज बाइंडिंग एनर्जीचा फॉर्म्युला. आता पुढं मॅक्झिमम बाइंडिंग एनर्जी ही किती असते बघा, मॅक्झिमम बाइंडिंग एनर्जी आहे आपल्याकडे 8.7 MeV. आणि त्यावेळेला तो न्यूक्लियस हायली स्टेबल असतो, त्यावेळेला तो काय, हायली स्टेबल असतो. आलं लक्षात बघा, म्हणजे मॅक्झिमम बाइंडिंग एनर्जीला कितीला, 8.7ला तो हायली स्टेबल असतो. तर अशा पद्धतीनं तुम्ही हे व्यवस्थित लक्षात ठेवायचं आहे. म्हणजे आजच्या लेक्चरमध्ये आपण काय काय पाहिलं बघा, मास डिफेक्ट म्हणजेच काय बघितलं, वजाबाकी आहे. कुणाची वजाबाकी आहे, कॅल्क्युलेटेड मास आणि ऑब्झर्व्ड मासची. म्हणजे इट इज द डिफरन्स बिटवीन कॅल्क्युलेटेड मास अँड ऑब्झर्व्ड मास. म्हणजे आणि कॅल्क्युलेटरमध्ये करत असताना काय केलं, ZMP, पुन्हा प्रोटॉन, इलेक्ट्रॉन आणि न्यूट्रॉन ह्या तिघांची बेरीज केली, त्यातनं वजा काय केलं आपण, ऑब्झर्व्ड मास. आलं लक्षात बघा. आणि पुढच्या स्टेपमध्ये फॉर्म्युला तयार करत असताना काय केलं, फक्त जे इलेक्ट्रॉनचं मास आहे ते निग्लेक्टेड केलं, का तर त्याला मास किती आपल्याला माहिती आहे. पुढचा क्वेश्चन आपण काय बघितला होता, बाइंडिंग एनर्जी. आता बाइंडिंग एनर्जीज म्हणायचं कोणाला, बाइंड करून ठेवण्यासाठी किंवा होल्ड करून जखडून ठेवणे. कुणाला जखडून ठेवायचं, एकत्र न्यूक्लियॉन्सला. न्यूक्लियॉन्स म्हणजेच कोण, न्यूक्लियसमध्ये असणारे प्रोटॉन आणि न्यूट्रॉनला. ह्यासाठी लागणारी जी एनर्जी आहे त्याला म्हणायचं बाइंडिंग एनर्जी. म्हणून अमाऊंट ऑफ एनर्जी रिक्वायर्ड टू बाइंड किंवा होल्ड ऑल न्यूक्लियन्स दॅट इज प्रोटॉन अँड न्यूट्रॉन टुगेदर इन न्यूक्लियस.
आणि ह्याचं जे रिलेशन आहे टोटल बाइंडिंग एनर्जी ते काय डेल्टा एम गुणुले 931 एम व्ही. हे एम व्ही म्हणजेच काय बाइंडिंग एनर्जीचं युनिट आहे. आणि पुढं पॉईंट पहिलं होता ॲव्हरेज बाइंडिंग एनर्जी म्हणजेच काय बाइंडिंग एनर्जी अपॉन न्यूक्लियर. बाइंडिंग एनर्जी म्हणजेच काय टोटल बाइंडिंग एनर्जी डिवायडेड बाय न्यूक्लियन म्हणजेच काय प्रोटॉन आणि न्यूट्रॉन. आणि प्रोटॉन आणि न्यूट्रॉनची बेरीज म्हणजेच काय निघालं त्याचं मास नंबर निघालं. मग आता टोटल बाइंडिंग एनर्जीचा फॉर्म्युला आपण इथं बघितला आहे. इथं काय लक्षात बघा टोटल बाइंडिंग एनर्जीचा फॉर्म्युला आपण वरती बघितलेला आहे. टोटल बाइंडिंग एनर्जी म्हणजेच काय असतं आपल्याकडे डेल्टा एम गुणुले 931. मग डेल्टा एम गुणुले 931 खालच्या स्टेपमध्ये लिहिला आहे. आणि मास नंबर म्हणजेच काय तर ए. तर तो फॉर्म्युला आपण इथं तयार केलेला आहे. इथे लक्षात बघा. आणि शेवटच्या पॉईंटमध्ये आपण काय म्हणलेलं आहे मॅक्झिमम बाइंडिंग एनर्जी म्हणजेच ती किती असते 8.7 एम व्ही असते. आणि त्यावेळेला तो हायली स्टेबल असतो. अलग लक्षात बघा. तर अशा पद्धतीनं तुम्ही हे व्यवस्थित समजून घेऊन वहीमध्ये लिहून काढायचं आहे. कुणाचे पॉईंट कुठपर्यंत आलेत त्याने आपला जिथून पॉईंट राहिलेला आहे ज्या पॉईंटपासून तिथून पुढं पॉईंट तो कंटिन्यू करायचा आहे. माझ्या अंदानुसार हे डी डिव्हिजनचं तर इथपर्यंत कंप्लीट झालेलं आहे. सी डिव्हिजनचं पण इथपर्यंत झालेलं असेल किंवा एखाद दुसरा पॉईंट मागं पुढं असेल. मात्र ए आणि बी डिव्हिजनचा हे पॉईंट कम्प्लिटली राहिलेले होते. त्यांनी मात्र हे समजून घेऊन लिहून काढायचं आहे. आणि याच्या पुढचा जो राहिलेला भाग आहे तो आपण नेक्स्ट लेक्चरला पाहूया. ओके.